विलिनीकरणाला विरोध असं आपण कधीही म्हटलं नाही असं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलंय। विलिनीकरणाची चर्चा अजितदादांच्या मृत्यूनंतर सुरू करण्यात आली ही बाब आमच्यासाठी क्लेशकारक होती असंही सुनील तटकरेंनी म्हटलंय। एबीपी माझाला सुनील तटकरे यांनी विशेष मुलाखत दिली आहे। यामध्ये त्यांनी या संदर्भात विस्तृत वक्तव्य केले आहे। विलिनीकरण तुम्हाला का नको आहे? आम्हाला नको असं मी कधी म्हटलंय? तुमच्या आमदारांमध्ये बऱ्यापैकी नाराजी आहे की पुन्हा एकदा सुप्रिया सुळे किंवा शरद पवारांसोबत नाही जायचं। नाही, एक भाग असा आहे की नाही, दोन बाबी आहेत। विलिनीकरणाला विरोध असं मी कधी म्हटलंच नाही। ऐका ना, दादा असताना दादाने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाची अंमलबजावणी करणं हे माझं कर्तव्य मानत आलो आणि त्या पद्धतीने मी करत आलो। दादा असताना विलिनीकरणाची चर्चा कुठपर्यंत गेली होती दादांना आणि जे बाकीचे सहकारी सांगतील त्यांना माहिती। दादा नसतानाची निर्माण झालेली परिस्थिती वेगळी आहे। विलिनीकरणाची चर्चा ज्या पद्धतीने पहिल्या दिवसापासून सुरू केली ती बाब आम्हाला सर्वांनाच क्लेशकारक वाटली, सर्वांनाच। कारणही नव्हतं ना, त्यावेळेला अंत्यविधी झालेले नव्हते। पण मग घाई का ना असं कोणाच्याकडनं वाक्य आलं की बहिणींना नेता करा म्हणून, भाग वेगळा आला। दुसरा भाग असा आहे की यथावकाश आता त्या बाबतीमध्ये आता वहिनी अध्यक्ष होती, राष्ट्रीय अध्यक्ष, त्याच्यानंतर काय प्रस्ताव आला तर येईल तो, मग कशा पद्धतीने मांडावा तो ज्यांनी त्यांनी ठरवायचा आहे। लिखित स्वरूपामध्ये मांडावा का चर्चेच्या माध्यमातून मांडावा की कोणाजवळ चर्चा करावी हा त्यावेळेला प्रश्न येईल। त्यामुळे विलिनीकरणाला हो की नाही हा बोलण्याचा आता तो क्षणच नाही आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.